नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणार आहे, कारण की केंद्र सरकारकडून आता महाराष्ट्राला एक भव्य मोठा असा महामार्ग मिळणार आहे। शक्तीपीठपेक्षाही देखील मोठा महामार्ग आता महाराष्ट्राला मिळणार आहे। होय मित्रांनो, आता महाराष्ट्रात आणखी एक विशाल लांब आणि भव्य महामार्ग उभारला जाणार आहे। हा महामार्ग फक्त रस्ता नाही तर विकासाचा, प्रगतीचा आणि समृद्धीचा मार्ग आहे। आजवर आपण महाराष्ट्राच्या अनेक महामार्ग पाहिले असेल, अनेक महामार्गावरती प्रवास केला असेल, शक्तीपीठ महामार्गाबद्दल तुम्हाला माहिती असेल, परंतु हा महामार्ग सर्वांपेक्षा मोठा राहणार आहे। शक्तीपीठ महामार्गापेक्षाही देखील मोठा महामार्ग आहे। तो आपल्या राज्याला, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला एक नवीन ऊर्जा देणारा महामार्ग राहणार आहे। महाराष्ट्राच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर एक महामार्ग धावत गेला तर आपण विचार केला असेलच की हा महामार्ग आता केवढा मोठा असेल। 13 जिल्ह्यांना हा महामार्ग जोडणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे, कशी माहिती समोर आली आहे, सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सोबतच चॅनलवरती नवीन आलेले असाल तर एकच विनंती करू इच्छितो की चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या। हा महामार्ग केवळ रस्ता नाही तर रोजगारांच्या संख्येत संधी निर्माण करणारा मार्ग आहे। हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मालाला नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे। हा महामार्ग विद्यार्थ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि पर्यटकांच्या प्रवासाला गती हा देणार आहे। तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की हा महामार्ग नेमकी कोणत्या जिल्ह्यामधून जाणार आहे, तर तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंदी होतो की हा महामार्ग महाराष्ट्रातील धुळेपासून हा सुरू होणार आहे। धुळेपासून तो महामार्ग नाशिकला पोहोचणार आहे, तर नाशिक येथून तो अहिल्यानगर म्हणजेच जुनं अहमदनगर आणि मग पुढे पुण्यानंतर महामार्ग धावणार आहे तो म्हणजे साताऱ्याला, साताऱ्यापासून सांगली मार्गे, सांगलीपासून तो जोडणार आहे सोलापूरला, सोलापूरपासून तो जोडणार आहे बीड या महत्त्वाच्या जिल्ह्याला, बीडपासून येतो तो छत्रपती संभाजीनगर, यानंतर महाराष्ट्रामध्ये तो पोहोचतो लातूर आणि लातूरच्या नंतर परभणी आणि परभणीच्या नंतर त्याचा शेवट होतो बुलढाणा आणि जळगाव या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना। होय मित्रांनो, हा महामार्ग टोटल 13 जिल्ह्यांना आता जोडणार आहे। यामध्ये महत्त्वाचा म्हणजे इतका मोठा महामार्ग आहे तर याची नेमकी लांबी किती आहे, तर याची एकूण लांबी आहे 1892 किलोमीटरचा हा मोठा महामार्ग आता महाराष्ट्राला मिळणार आहे। तब्बल 1892 किलोमीटरचा हा महामार्ग आता आपल्या महाराष्ट्रामधून तयार होणार आहे। मित्रांनो, ही महाराष्ट्रासाठी एक मोठी भेट आहे। केंद्र सरकारने दिलेला हा नवा महामार्ग जो आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी कणा ठरणार आहे। या महामार्गाची आता सध्या चर्चा सुरू आहे, पण हा महामार्ग नेमकी कधी प्रत्यक्षात येतो हे अधिकृत स्रोताकडून माहिती आल्यानंतरच कळेल, परंतु हा महामार्ग लवकरच होणार आहे अशी द्यायची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे। तुम्हाला या महामार्गाविषयी नेमकी काय वाटतं ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा